नवी मुंबईत मोबाईल टॉवरवरील 5G युनिट चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाने 4 जणांना अटक केली आहे। मागील 1 महिन्यात पनवेल परिसरात खांदेश्वर तळोजा येथे घडलेल्या 13 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून यात 60 लाखाच्या आसपास मुद्देमाल हस्तगत केला आहे। यात मुख्य आरोपी असलेला मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे, अभिषेक काकडे, दानिश मलिक या आरोपींना अटक केली आहे। त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सर्व आरोपींना राज्यातील परभणी, मालेगाव, पडघा व सटाणा यासह अन्य ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांची अधिक चौकशीत संपूर्ण प्रकार समोर आला आहे। याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करत आहे। सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोक, एक गँग आहे जी गँग हे डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात। जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातला हा एक्स एम्प्लॉई आहे ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसे याचीसुद्धा माहिती आहे। त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं। हे दोघा जणांनी एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतल्या प्रत्येक वेळेस आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे। टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली। तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं, तिकडनं मालेगावला गेली, मालेगाववरनं सटाण्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून 4ही आरोपी आणि चोरी केलेले 12 इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल 13 गुन्हे त्यांनी ओळखीस आणले आहे, ज्यामध्ये नवी मुंबईचे, रायगडचे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे। 13 ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे। त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असा 56 लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे, ज्याची 100% रिकव्हरी झालेली आहे। याच्यातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे मधुकर गायकवाड, याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली, ज्याच्यामध्ये BNS कलम 112ची सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे याच्यात वाढ केलेली आहे। 4ही आरोपींना सध्या 8 जुलैपर्यंत 11 जुलैपर्यंत आज तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी याच्यावरती याच्यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल आहेत। ही एक माहिती आपल्याला द्यायची होती। आणि दुसरं, आपल्याकडे मोबाईल फोन्स चोरी जाण्याचे, रॉबरी होण्याचे आणि गाळ होण्याचे प्रकार भरपूर आहेत। असे चोरी गेलेले, गाळ झालेले आणि रॉबरीमध्ये गेलेले मोबाईल फोनची माहिती CEIR या पोर्टलवरती नियमितपणे भरण्यात येते स्थानिक पोलिसांकडनं आणि त्याचा शोध सेंट्रल युनिटने जेव्हा घेतला तेव्हा त्यातले 55 मोबाईल फोन जे आहेत ते आपण आता जप्त केलेले आहे। साधारणतः 10.5 लाख रुपये किमतीचे फोन आहेत, ते सुद्धा आपण डिस्प्लेवर ठेवलेले आहे आणि त्याचे जे मूळ मालक आहे या लोकांना आपण हे फोन जे आहे हे परत देणार आहे। थँक्यू। शिकलेला आहे म्हणजे हेच मी आता बोललो, 12वी टेक्निकल केलेलं, नंतर एक डिप्लोमा केला, इलेक्ट्रिकचा डिप्लोमा केलेला, प्रॅक्टिस केलेला, अशा टाईपचं एज्युकेशन आहे, टेक्निकल नॉलेज आहे। हे आपलं पोलीस स्टेशन आता सध्या मला तळोजाच्या ताब्यात आहेत, नाही आपल्या क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे, पण तळोजा, खांदेश्वर आणि पनवेल सिटी ह्या 3 पोलीस स्टेशनमध्ये 4 गुन्हे दाखल आहे। तर ते प्रत्येकजण ताबा घेतील त्याचा आता 1 बाय 1 आणि नंतर आम्ही बाकीच्यांना पण कळवलं आहे, इतर युनिट्सला पण। दोघं परभणीचे आहे आणि एक रायगड आणि एक नाशिकचा, एकत्र आले कधी किंवा ह्यांनी आधी काय केलेलं का? नाही आले म्हणजे आता ह्याच गुन्ह्यासाठी त्यांचा हा जो आरोपी आहे सौरभ मंजुळे हा इथला आहे रायगडचा, हा त्याच्या भावाच्या लग्नासाठी परभणीला गेला होता, त्यावेळेस त्याची त्या मधुकर गायकवाडसोबत ओळख झाली होती आणि दुसरा तो परभणीचाच आहे। आणि हा दानिश मलिक जो आहे यांनी पूर्वी जिओमध्ये काम केलेलं असल्याने आणि हे इंडस कंपनीमध्ये त्याचंच काम करत असल्याने त्यांची त्या पिरियडमध्ये ओळख झाली होती। अगोदर असं काही केलेलं ते सांगितलं ना साहेबांनी की 3 गुन्हे आहेत ऑलरेडी त्या मधुकर गायकवाड, नानलपेठ परभणीला, सहकारनगर पुणे आणि नवीन मोंढा परभणी, 3 ठिकाणी 3 गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी, असे चोरीचेच गुन्हे आहेत।